API प्रवीण सोमवंशी, पोलीस स्टेशन पाचपावली, पोलीस स्टेशन अजनी या क्षेत्राच्या अंतर्गत NDPS पथक नागपूर शहर यांना अशी माहिती मिळाली की अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही इसम हे MD ड्रग जे आहे त्याचा व्यवहार आणि विक्री खरेदी करण्यासाठी एका ठिकाणी जमणार आहेत। त्यावरून NDPS पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्या ठिकाणी त्यांच्याकडून जवळपास 241 ग्राम MD ज्याची किंमत जवळपास 24 लाख रुपये आहे आणि इतर त्यांच्याकडे बरेच तलवार वगैरे धारदार शस्त्र वगैरे मिळून आल्याने त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। घटनास्थळावरती एकूण 6 आरोपी होते, परंतु 2 आरोपी त्यावेळी संबंधित अधिकारी आणि पथकांना त्यांनी ताब्यात घेतले। त्या ठिकाणाहून 4 आरोपी फरार झाले होते। तर 4 आरोपीमध्ये एक आरोपी जो आहे जो पोलीस स्टेशन पाचपावली हद्दीमध्ये राहतो तो पण त्यामध्ये इन्व्हॉल्व होता आणि तो पळून गेलेला होता। तो गुन्हा घडल्यापासून लपून छपून राहत होता आणि नागपूर शहराच्या पेरिफेरल एरियामध्ये माहिती अशी मिळाली की तो फिरत आहे। त्यावरून आम्ही सापळा रचून आणि तांत्रिक सहाय्याच्या मदतीने गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्याला रात्री उमरेड या ठिकाणावरून चंपा हे गाव आहे त्या ठिकाणाहून त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्याचं नाव आहे शुभम पंढरी खापेकर। सध्या तो आमच्या ताब्यात असून त्याची वैद्यकीय तपासणी करून आम्ही त्याला पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन अजनी या ठिकाणी जो गुन्हा रजिस्टर नंबर 170/24 NDPS कलमांतर्गत तसेच आर्म्स ॲक्ट 425 अंतर्गत, बॉम्बे पोलीस ॲक्ट 135 अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये पुढील तपासकामी आम्ही त्याला त्यांच्या ताब्यात देत आहोत। तर असं काही तपासून निघाल्या MD कुठून आले काय मुख्य आरोपी MD कुठून होते काय करत होते काही हां त्याच्याकडे आम्ही विचारपूस केलेली आहे, परंतु अधिक तपास जो आहे तो अजनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आम्ही संयुक्त करून त्यामधून लवकरात लवकर निष्पन्न होईल की त्यांनी ती MD कुठून आणलेली आहे किंवा पुढे कुठे ते विकणार होते त्याबद्दल तपास चालू आहे। या तपासासाठी आम्हाला माननीय DCP साहेब झोन 3 यांनी तसेच ACP मॅडम तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाबूराव राज साहेब या सर्वांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळेच हे आमच्या पथकाकडून ही कारवाई होऊ शकलेली आहे। आपल्या पथकामध्ये कोण कोण होते सर आपल्या? हां या पथकामध्ये पोलीस नाईक किशोर गरवारे, पोलीस हवालदार सुरेंद्र तायडे, नाईक पोलीस शिपाई विलास चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल पंकज डबरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश कुमार सिंग, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कोसारे तसेच सायबर झोन 3चे जे नेमणुकीस असलेले महेंद्र सेलुकर यांनी या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे, त्यामुळेच ही आमची कारवाई यशस्वी होऊ शकलेली आहे। वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कामठी।